आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही, विरोधी पक्षनेत्याशिवाय पहिल्यांदाच अधिवेशन होतंय आणि त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचं असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्रही लिहिलंय। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अध्यक्षांचा असून अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्री म्हणाले। तर शिंदेंनी यावरून विरोधकांना टोला लगावलाय। त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येने जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे। लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं। संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा। विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा। हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती।